कर्जत तालुक्यातील खेड शिंपुरा रस्त्यावरील 12 वर्षापूर्वीच्या वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या ठिकाणी पर्यायी वाहतुकीसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून बोट उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांची गैरसोय दूर झाली आहे। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आलेल्या पुरात खेड शिंपुरा रस्त्यावरील 12 वर्षापूर्वीचा पूल वाहून गेला होता। यामुळे या भागातील खेड शिंपुरा, मानेवाडी, बाभुळगाव, दुमाळा या गावांची अडचण झाली होती। वाहून गेलेल्या पुलाच्या जागी दुसरा प्रशस्त आणि भक्कम पूल उभारण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे। परंतु सध्या पावसाळा सुरू असल्याने पुढील काही दिवसात हे काम तातडीने होणे शक्य नाही। तोपर्यंत लोकांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते, कारण अनेक विद्यार्थी दररोज या मार्गाने प्रवास करत असतात। म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा नागरिक शिंपुरा आज आमच्या या ठिकाणी रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून आमच्या गावाचा पूल दळणवळणाच्या दृष्टीने जो महत्त्वाचा पूल होता तो अतिवृष्टी झाल्यामुळे पावसामध्ये वाहून गेला। त्यामुळे या दळणवळणाच्या संदर्भामध्ये 5-6 गावांचा बेगमनशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आणि शाळेची वगैरे मुलांच्या विद्यार्थ्यांचं सर्व असं अतोनात असं नुकसान झालं। त्यामुळे अतिशय गैरसोय झालेली होती। त्यामुळे आम्ही शिंपुरा ग्रामस्थांच्या माध्यमातून दादांकडे पाठपुरावा करून या स्पीड बोटीच्या संदर्भात काही निर्णय घेता येईल का, त्यामुळे आम्ही पाठपुरावा केला आणि दादांनी तात्काळ त्या मागणीला होकार दर्शवून या ठिकाणी एक स्पीड बोट आम्हाला तात्काळ उपलब्ध करून दिली। त्याबद्दल दादांचे मी मनापासून शिंपुरा ग्रामस्थांच्या वतीने, सर्व ग्रामपंचायत शिंपुरा यांच्या वतीने मी दादांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कर्तव्यदक्ष आमदार आपल्या कर्जत तालुक्याला मिळाल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद। नमस्कार, मी केतकी गणेश काळे, मी श्री श्रीरंग बापू मोरे विद्यालयात शिकते। काही दिवसांपूर्वी आमचा पूल पडल्यामुळं आमची शाळेत जाण्याची गैरसोय झाली होती। काही दिवस तर आमची शाळाच बुडली, पण नंतर शिक्षकांनी थोडीशी मदत केली आणि आम्हाला शाळेत जाण्यासाठी सोय केली। पण आता दादांनी जी आम्हाला बोट दिली त्यासाठी आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो। आमची येण्या जाण्याची सोय आणि आमच्या घरच्यांची सुद्धा इकडं सगळं शेती आमचं सगळं इकडंच आहे, शिंपुरा नव्हे। त्यामुळे दादांनी जी बोट दिली आमच्यासाठी त्याबद्दल मी दादांचा आभार मानते।